हा तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस। काळ्या रेतीची अवैध मुरमाची बेधडकपणे वाहतूक। लोकांनीच विदर्भ कल्याणकडे पाठवले फोटो। 20,000 रुपये महिना प्रति ट्रॅक्टर प्रमाणे 6 ट्रॅक्टरचे पैसे जाते कोणाला? गेल्या काही दिवसांपूर्वी गावात रेती व मुरुम तस्करी सुरू होणार असल्याची व नंतर सुरू सुद्धा झाल्याची महत्त्वपूर्ण बातमी विदर्भ कल्याणने प्रकाशित केलेली होती। त्यानुसार प्रशासनाने लक्ष देऊन यावर लगाम लावणे अपेक्षित होतं, परंतु तसं न होता ही तस्करी जोरात सुरू असल्याचं गावकरी सांगत आहेत। या अनुषंगाने गावकऱ्यांनी गावात नुकतेच आणून टाकलेल्या काळ्या रेतीचे व अवैध मुरुम उत्खननाचे फोटो विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्ककडे पाठवून बातमी प्रकाशित करण्याची विनंती केलेली आहे। गावकरी सांगत असलेल्या गुप्त माहितीनुसार गावातील एकूण 6 ट्रॅक्टर या अवैध धंद्यांवर सुसाट सुटलेत। एका ट्रॅक्टरचे 20,000 रुपये महिना प्रमाणे या 6 ट्रॅक्टरचे एकूण 1,20,000 रुपये महिना नेमका जातो कोणाला आहे याची खमंग चर्चा गावभरात रंगलेली दिसून येते। प्रशासनाने या अवैध तस्करीकडे गंभीरपणे लक्ष पुरवण्याची मागणी जोर धरते व येत्या काही दिवसात अशा अवैध धंद्यांवर आम्हाला कारवाई होताना दिसू द्या अशा अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी पुंडलिक कांबडी। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या विदर्भ कल्याण चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून अपडेट रहा।